ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच माझा आवाजला सबस्क्राइब करा। उदाहरणार्थ ते संभाजीनगरला एक वाचाळ बदमाश उभा राहिलेला आहे, तर त्याची साधारणतः 2019ला जी प्रॉपर्टी होती ती 3.5 कोटी प्रॉपर्टी होती निवडणूक आयोगाकडे ऑन रेकॉर्ड। आता 2024ला त्याने फॉर्म भरला आणि त्याची ऑन रेकॉर्ड निवडणूक आयोगाकडे प्रॉपर्टी 55.5 कोटी आहे। तर 5 वर्षात असं काय दिवे लावले, 5 वर्षात असं नेमकं काय केलं बाबा की त्याची प्रॉपर्टी एकदम 10 कोटीने वाढली? हा माझ्यासाठी अनाकलनीय प्रश्न आहे। म्हणजे या लोकांनी इतका यांच्याकडे पैसा, इतका पैसा, मगाशी जे काहीतरी 3000 कोटी 4000 कोटी, तर 4000 कोटीला किती शून्य लागते तर आपल्याला कळत पण नाही। एवढ्याला पैसा आहे यांच्याजवळ, तो काय म्हणजे आप्पाचा विषय लय हार्ड आहे। आप्पाचा विषय लय हार्ड आहे ना। आप्पाकडं खोक्यांनी कार्ड आहे, 50 खोक्याचा जोर आहे सगळं। आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकडे 50 खोक्यांनी कार्ड आहे। आप्पाला घरात काय, आप्पाला मतदारसंघात नाही मान आहे, पण तरी बी आप्पाचा एकनाथ शिंदेकडे बराच म्हणे लाड आहे। आप्पाचा विषय लय हार्ड आहे। हे किशोरप्पा यांच्यावर मी काही फार बोलायची गरज नाही। बरंच काही बघत होते येताना, काय झालं नेमकं मतदारसंघात, कोण काय बोललं, कोण काय बोललं। मतदारसंघातलं एक कोणाचं तरी भाषण मी ऐकत होते, बहुतेक त्यांची मुलगी किंवा अजून कोणीतरी असेल। मग ती बिचारी रडते, ती बिचारी पाणी पिते, ती बिचारी पुन्हा पुन्हा रडते, ती बिचारी पुन्हा पुन्हा असं एकदम तिला कड येतोय, असं आवंडा गिळून गिळून ती बिचारी। आणि म्हटलं अरे एवढं असं काय दुःख झालंय? तर मग आमच्या पप्पांनी खूप काम केलं, आमच्या पप्पांनी एवढं काम केलं ना की पप्पांना आमच्याकडे बघायला मिळत नव्हता। कशासाठी माय एवढं करायचं? पप्पांना घरी बस म्हणायचं, एवढं कशाला? म्हणजे पप्पा काय आम्हाला काय असं भाकरन भाजी चुरून खाऊ घालत होते का काय? हा का पप्पा आमच्या घरात येऊन भाकरी थापत होते का? आमचा कापूस वेचत होते का? आमचं सोयाबीन खुरपून देत होते? पप्पांनी आमच्यासाठी केलं म्हणजे केलं काय पप्पांनी आमच्यासाठी? आमचे पप्पा काय नाटक आहे? अरे 45 दिवसाची माझी लेक होती, सिझरियन झालं होतं माझं सिझर झालं आणि 45 दिवसाचं माझं बाळ होतं। आणि मी एका रात्रीमध्ये दुबईला जाऊन परत आले होते। मला एक इंटरनॅशनलचा पेपर सादर करायचा होता आणि माझ्या लेकीचा मामा इथे विशाल मामा आहे, जो माझ्या लेकराला बाटलीने दूध पाजत होता। हे कधी सांगितलं नाही, पण ते आज ते भाषण ऐकून जरा। माझा वाढदिवस 8 तारखेला होता, तुम्ही सगळ्यांनी ऑनलाईन बघितलं असेल। माझं लेकरू घरी होतं आणि मी बाहेर प्रचारात होते। माझ्या लेकराचा वाढदिवस फेब्रुवारीमध्ये होता, मी मुक्त संवादात पायी फिरत होते आणि लेकरू माझं घरी होतं। काल माझ्या भावाच्या लेकराचा 2 वर्षाच्या बाळाचा वाढदिवस होता आणि तो भाऊ माझा प्रचारासाठी माझ्या सोबत आहे। आम्ही हे सांगत बसत नाही का? सांगायचं नाही? लोकांनी काही तुम्हाला आग्रह केला नाही, नसल जमत तर बसा घरात। कुणी काय लगन चिठ्ठी पाठवली होय तुम्हाला करण्यासाठी? तुम्हाला नाद आहे, तुम्ही करताय, संपला विषय। नाद आहे ना तुम्हाला, तर मग पुन्हा बोलून दाखवू नका मी हे केलं, मी ते केलं, मी असं केलं, मी तसं केलं।